उन्हाळ्याच्या मार्च ते मे महिन्यामध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मुंबई आणि पुण्याला सुद्धा नागपूरने मागे टाकल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेने जो सर्वे केला, रिसर्च केला, त्यामध्ये हे पुढे आलेलं आहे. काय नेमका त्यांचा रिसर्च आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही हा सगळा सर्वे केला, रिसर्च केलं आणि हे आकडे समोर आले? नागपूरमध्ये असं आहे की प्रदूषण जो आहे तो हा जो रिसर्च आहे हा क्रिया म्हणून एक संस्था आहे दिल्लीची, जे आमच्यासोबत पण काम करत असतात. त्यांनी हा रिसर्च केला आणि नागपूर शहरात जे कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन्स आहे, सिव्हिल लाईन्समध्ये GPOमध्ये जे एक स्टेशन आहे आणि महालात जे स्टेशन आहे, त्याच्यामधला ते डाटा त्यांनी घेतला आणि त्या डाटामध्ये असं समजलं की हे जे 92 डेजचे जे मॉनिटरिंग होते मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्यात, त्याच्यामध्ये 92 डेजमध्ये 46 दिवस असे होते ज्याच्यामध्ये PM10चा जो व्हॅल्यू होता तो खूप हाय होता. म्हणजे जो लिमिट असतो जे 50 मायक्रो म्युजी पर मीटर क्यूब जो असतो त्याच्यापेक्षा खूप जास्ती तो दिसण्यात आला. आणि मे महिन्यामध्ये आणि मार्च एप्रिल महिन्यामध्ये पण हे इतकं जास्ती प्रदूषण आहे. तर हे खूप धक्कादायक ॲक्च्युली म्हणजे रिसर्च होता आमचा. यामध्ये जास्त प्रदूषित असलेले कुठले भाग, असं काही पर्टिक्युलरली समोर आलं? एकंदरीत लोकांचं असं समजणं आहे की दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये खूप प्रदूषण आहे, पण तसं नाही आहे. नागपूर शहरात ॲक्च्युली एवढा प्रदूषण दिसला त्याचं मूळ कारण असं आहे की नागपूर शहराचा जवळ 6 किलोमीटरवरच थर्मल पॉवर प्लांट आहे आणि त्या थर्मल पॉवर प्लांटचा जो पूर्ण प्रदूषण आहे तो नागपूर शहरामध्ये ॲक्च्युली येत असतो. वायू प्रदूषण जेव्हा आपण म्हणतो तर वायू म्हणजे हवेला काही सीमा नसतो, बाउंड्री नसते आणि तो पूर्ण ट्रॅव्हल करून ज्या दिशेत हवा असते त्या दिशेत तो पूर्ण येऊन जाते आणि शहराला पूर्ण तो प्रदूषणच्या चपेटामध्ये येतो. तर ऑलमोस्ट 45% जो प्रदूषण आपल्या नागपूर शहरात आहे तो याच्यामुळे आहे. उरलेला जो प्रदूषण आहे तर कन्स्ट्रक्शन इतकं जास्ती वाढलेलं आहे. म्हणजे पूर्ण शहरामध्ये कन्स्ट्रक्शन दिसतो, रोड कन्स्ट्रक्शन झाला किंवा बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन झाले, फ्लायओव्हर्स झालं, सगळं कन्स्ट्रक्शनमुळे पण धूळ, डस्ट जो असतो तो खूप जास्ती प्रमाणात आहे. ट्रॅफिक जो आहे तो इतका वाढलेला आहे, त्याच्यानी जे गॅस निघत आहे, कार्बन मोनोऑक्साईड म्हणा, ते सगळं पूर्ण प्रदूषणला एक म्हणजे त्याच्यामुळे प्रदूषण होतो आहे. आणि चौथा जे आहे ज्याच्यामुळे प्रदूषण होतो आहे वायू प्रदूषण, तो म्हणजे ओपन म्हणजे बर्निंग जो असतो का कचरा जो आपण बर्न करतो त्याच्यामुळे पण खूप जास्ती प्रदूषण होतो आहे. लोकांना असं वाटते की कचरा दिसलं त्याला आपण जाळला तर तो गायब झाला, पण तसं नाही आहे. तर त्याला आपण जाळला तर तो हवेत जातो आणि हवेचा प्रदूषण आपल्याला होतो आहे नागपुरात. या उन्हाळ्याच्या या 4 महिन्यामध्ये ज्याप्रमाणे प्रदूषण दिसून येत आहे तुमच्या रिसर्चनुसार, तर यावर कुठेतरी नियंत्रण येण्याची गरज आहे. काय नेमका उपाययोजना करणार? तर ॲक्च्युली राष्ट्रीय स्तरावर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NCAP असा एक कार्यक्रम राबवण्यात आला आहे आणि प्रत्येक शहराला त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणजे पूर्ण 113 असे शहर आहे पूर्ण भारतभरात जे नॉन अटेनमेंट सिटी आहे. म्हणजे प्रदूषणची जी लेवल आहे तो खूप जास्ती आहे. नागपूर पण अनफॉर्च्युनेटली त्या लिस्टमध्ये आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं खूप सारे फंड्स आले आहे आणि काय होतं आहे की आपल्या नागपूर शहरात त्याला काही सिरियसली घेण्यात नाही येत आणि वायू प्रदूषण कोणाला दिसत नाही म्हणून लोकांना असं वाटते की काही म्हणजे प्रदूषण तर काय आहेच नाही. त्याच्यामुळे जे फंड आलेला आहे कमीत कमी त्या फंडचा वापर तरी व्हायला पाहिजे आणि त्याचसाठी जो नॅशनल क्लीन एअरचा जो फंड आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. नागपूरमध्ये ॲक्च्युली 46% कमी तो फंड वापरण्यात आला आहे. म्हणजे फंड असूनसुद्धा आपण ते फंड वापरून नाही राहिलो. तर वायू प्रदूषणच्या दृष्टिकोनातून आपण काय काय उपाययोजना करू शकतो. पूर्ण सिटीचा आराखडाच तयार आहे. नीरी ही जी संस्था आहे आपल्याकडे त्यांनी पूर्ण आराखडाच तयार केला आहे आणि त्या आराखडामध्ये पूर्ण दिलेला आहे की कशा प्रकारे आपण प्रदूषण आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करायला पाहिजे जेणेकरून आपलं प्रदूषण कमी होईल. तर त्याला महानगरपालिकेने खूप सिरियसली घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यावर काम करायला पाहिजे.
नक्कीच महानगरपालिकेने या गोष्टीला सिरियसली घेण्याची गरज आहे, कारण ज्याप्रमाणे हा रिसर्च करण्यात आला आणि यामध्ये जो प्रदूषणाचा आकडा दिसतो आहे तो नक्कीच कुठेतरी शहराच्या दृष्टिकोनातून हितकारक बिलकुलच नाही, पण नागपूरच्या नागरिकांसाठी सुद्धा तो घातक असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.